नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की प्रॉपर्टीचा TDS भरल्यानंतर त्याचा फॉर्म 16 किंवा TDS सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर कृपया करून तुम्ही लास्ट पण हे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून जाईल. तर जास्त न वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला इथं ट्रेसिसच्या साईडला यायचं आहे. ट्रेसिसच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जर फर्स्ट टाइम यूजर असाल ट्रेसिसला तर तुम्हाला काय करायचं, इथं लॉग इन करून घ्यायचे. रजिस्टर ॲज न्यू यूजर किंवा लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन असेल तर, आणि त्यामध्ये टॅक्स पेयर हे आपल्याला चॉईस करायचं. आता आपण रजिस्टर नाही आहे त्यामुळे आपण टॅक्स पेयर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं त्यांचा पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर जी काय पॅनवरची जी काय माहिती आहे ती तुम्हाला इथं डिटेलमध्ये भरायची आहे. काही मिस्टेक होता कामा नये. जर तुमचं झाली तर तुम्हाला इथं ते ॲक्सेप्ट नाही करणार. तर इथं तुम्हाला डिटेल टाकायचं आहे. त्यांचे डेट ऑफ बर्थ, त्यांचं नाव, जे काय ॲज पर पॅन असेल तेच, आणि त्याचबरोबर खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथला कॅपचा कोड काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. ते केल्यानंतर प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर न तुम्हाला नेक्स्ट पेज येईल. ह्यामध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही. आपण प्रॉपर्टीचा TDS भरलेला आहे, जी काय परचेस केलेली आहे, त्यामधला तुमचा हा दुसरा ऑप्शन आहे तोच आपल्याला फक्त फिलअप करायचा आहे. जर तुम्ही थर्ड ऑप्शन फिलअप केला तर तुमची ही नेक्स्ट प्रोसेस होणार नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेकंड ऑप्शन फक्त भरायचं आहे. म्हणजे तुम्ही जी काही प्रॉपर्टीचं चलन भरलं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला हे बघा अशा प्रकारे प्रॉपर्टीचं चलन भरलेलं आहे, तर तुम्हाला असेसमेंट इयर आहे चलनाव, तेच तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. चलन सिरियल नंबर इथं असे आहे बघा, इथं तुम्हाला असा चेक करून टाकायचा आहे. त्याचबरोबर TDS अमाऊंट जी काय आहे तिथं आहे आणि इथं असं टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज येईल. इथं तुमचा ॲड्रेस येईल. तर तुम्हाला जो काही 26 QB भरलेला आहे त्यामध्ये तुमचा ॲड्रेस आहे. तर त्या ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, इथं कॉपी पेस्ट केला तरी चालू शकतंय. त्याचबरोबर जो काही ॲड्रेस आहे तो प्रॉपर टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आता मी ॲड्रेस टाकत आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर ना तुम्हाला इथं तुमचं स्टेट चॉईस करायचं आहे ॲड्रेसमध्ये. त्याचबरोबर पिनकोड, आणि इथं तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्या व्यक्तीचा रजिस्टर करायचा आहे त्या व्यक्तीचा, जेणेकरून तिथं तुम्हाला काय येणार आहे, OTP आणि मेलला लिंक येणार आहे. तर तुम्ही कृपया करून तुमचे मोबाईल नंबर तिथं टाकणं गरजेचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला तिथं काय होणार आहे, लिंक येणार आहे आणि त्याद्वारे OTP, तुम्ही 2 OTP इथं नंबर ठेवू शकताय, कंपल्सरी एक आहे. आणि इथं तुम्हाला मेल ID टाकायचा आहे. मेल ID करेक्ट टाकायचा आहे, जेणेकरून त्यावर तुम्हाला एक लिंक येणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर न तुम्हाला काय होईल, पासवर्ड विचारेल. पासवर्ड तुमचा जो का आहे तो तुम्हाला इथं ठेवायचा आहे. तुम्हाला जो वाटेल तो इथं ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर ना तुम्हाला ही सिक्युरिटी क्वेश्चन विचारेल. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते काय करायचे, तुम्हाला चॉईस करायचं आहे. आणि क्रिएट अकाउंट म्हणायचं आहे. क्रिएट अकाउंट म्हटल्यानंतर तुम्हाला इथं अशी माहिती येईल. ती माहिती काय करायची, तुम्हाला चेक करायची. चेक केल्यानंतर तुम्हाला काय करायची, कन्फर्म म्हणायचे. कन्फर्म म्हटल्यानंतर न तुमचा जो मेल ID आहे तो मेल IDला काय गेलेली, एक लिंक गेलेली आहे, ती तुम्हाला ॲक्टिवेट करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा मेलवर जायचं आहे. मेलवर गेल्यानंतर न
तुम्हाला इथं अशी एक लिंक आलेली असेल, हे बघा TDS अलर्ट नोटिफिकेशन, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं जे ॲक्टिव्हेशन कोड आलेला आहे तो आपल्याला इथं टाकावा लागणार आहे आणि एक मोबाईलला आलेला असेल तो पण आपल्याला टाकावा लागणार आहे. तर आपल्याला मोबाईलचा जो काही SMS आलेला आहे तो आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण मेलचा पण इथं कॉपी करून टाकूया आणि युजर नेम जे असणार आहे तुमचं ते पॅन नंबर असणार आहे, ते पॅन नंबर कॉपी करून इथं टाकूया आणि सबमिट म्हणूया. सबमिट म्हटल्यानंतर ना इनकरेक्ट OTP, ओके, आपला इथं जो OTP आहे तो बरोबर टाकायचा आहे, नाही तर तुम्हाला असं एरर येईल. आता इथं सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर काय झालेलं आहे, आपलं ॲक्टिव्हेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आता आपल्याला काय होणार आहे, लॉग इन करता येणार आहे. आधी तुम्हाला एक मेसेज आलेला आहे, सिग्नेचर डिटेल थ्रू प्रोफाईल पेज लॉग्ड इन द ट्रेसेस, ओके, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एन्करेज द डिजिटल सिग्नेचर फॉर फास्ट सबमिशन अँड प्रोसेस स्टेटमेंट. ओके, आता आपल्याला झालेलं आहे लॉग इन. आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. इथे यायचं आहे, तुम्हाला टॅक्स पेयर चॉईस करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं त्यांचा पॅन नंबर टाकायचा आहे. आपण जो काय पासवर्ड टाकला होता तो इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर इथला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर न तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला इथं ॲग्री पॉपअप मेसेज कंटिन्यू म्हणायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म 16 डाउनलोड करायचा आहे. तर इथे तुम्हाला जायचं आहे, त्याचबरोबर इथं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म 16ची आपल्याला इथं रिक्वेस्ट टाकायची आहे आणि इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला डिटेल माहिती विचारेल ते तुम्हाला फक्त फिलअप करायचं आहे. इथं फॉर्म टाईप चॉईस करायचं आहे. 26 QB भरला होता आपण, असेट मेयर 2526 होते. आपल्याला ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजे फॉर्म 16 QBचा हा जो वरचा आहे तो आपल्याला हा काय करायचा आहे, कॉपी करून तिथं आपल्याला पेस्ट करायचा आहे, जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो. प्लस तुम्हाला पॅन ऑफ सेलरचा पॅन नंबर आपल्याला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. इथं अशा प्रकारे आपण पॅन नंबर काय करू शकतो, एंटर करू शकताय आणि प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर सबमिट रिक्वेस्ट इथं आलेलं आहे, यू रिक्वेस्ट डाउनलोडेड म्हणजे आपली काय झालेलं आहे, रिक्वेस्ट सबमिट झालेलं आहे. इथं तुम्ही परत यायचं आहे डाउनलोड फोल्डरला आणि इथं रिक्वेस्ट डाउनलोडेडमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू ऑल म्हणायचं आहे. व्ह्यू ऑल म्हटल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपण जे आता रिक्वेस्ट टाकलेली आहे ते काय झालेले, सबमिटेड झालेले आहे. जेव्हा इथं ते तुम्हाला काय होईल, अवेलेबल होईल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं काय जाणार आहे, ते झिप फाईल आपल्याला डाउनलोड होणार आहे. ती झिप फाईल का असणार आहे, पासवर्ड असणार आहे, ते आपण तुम्हाला सांगेलच पुढं हे अवेलेबल झाल्यानंतर. आपलं जे फॉर्म 16चं जे TDS सर्टिफिकेट आहे, फॉर्म 16B हा इथं स्टेटस बघा आता अवेलेबल दिसत आहे. ते दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला खाली यायचं आहे, HTTP डाउनलोड यावर बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक झिप फाईल डाउनलोड होईल. हे बघा अशा प्रकारे झिप फाईल डाउनलोड झालेली आहे. त्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑल इथं क्लिक करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारेल. पासवर्ड विचारल्यानंतर तो जो पासवर्ड आहे तुम्हाला काय असणार आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, ज्या व्यक्तीचा 26 QB भरलेला आहे त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे हे फॉर्म 16 ओपन होईल. अशा प्रकारे आता हा आपला जो काय आहे तो फॉर्म 16 काय झालेला आहे, आपला डाउनलोड झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे काय करणार आहे, आपण 26 QB फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारेचा फॉर्म 16 डाउनलोड करायचा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.